प्रश्न तुमचे उत्तर आमचे या कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत. आजचे प्रश्न आहेत: नोकरी करावी की धंदा? विश्वास श्रद्धा ही कोणावर ठेवावी? पैसा कसा खर्च करावा आणि हौस मौज कधी करावी? मित्रांनो, एक छोटीशी गोष्ट आहे म्हणजे श्रद्धा आणि विश्वास या संदर्भामध्ये एक प्रश्न विचारण्यासाठी की आपण कुठलाही व्यवसाय करताना आपण नेमका विश्वास कोणावर ठेवायचा? माझं उत्तर आहे की विश्वास हा फक्त स्वतःवरच ठेवायचा. कोणी कितीही काही सांगत असलं तरी आपल्याला ते स्व अनुभवाने पटतंय का? आपण स्वतः प्रॅक्टिकल करून बघितलंय का? किंवा आपल्याला तो जे काही करतोय त्याने जे काही करून दाखवलंय ते मला जमेल का? या प्रश्नांच्या आधी उत्तर शोधा. तर आपण काय करतोय? कोणातरी बघतोय, कोणातरी ऐकतोय, कुठलं तरी व्याख्यान, कुठली तरी मालिका किंवा कुठले तरी बिझनेसमॅनचे अनुभव, हे सगळे आपण वाचतो आणि तसंच्या तसं करायला जातोय. पहिली गोष्ट, आपल्याला ते जमतंय का हे बघणं गरजेचं. हे खूप सुंदर गोष्ट आहे. एका व्यक्तीने 2 उंच टॉवरवर बांधलेल्या दोरीवर चालायला सुरुवात केली. हातात काठी तोलून हळूहळू तो चालत होता. त्याचा मुलगा त्याच्या खांद्यावर बसला होता. मैदानातून प्रत्येक जण श्वास रोखून त्याला पाहत होता आणि त्यांना तो खूप तणावग्रस्त वाटत होता. जेव्हा तो हळूहळू दुसऱ्या टॉवरवर पोहोचला तेव्हा प्रत्येकाने टाळ्यांचा कडकडाट करून त्याचं स्वागत केलं. त्यांनी हात हलवून, त्याचे दोन्ही हात हलवून लोकांना त्यांनी अगदी अभिवादन केलं, लोकांना धन्यवाद दिले. अगदी लोकांनी त्याच्याबरोबर खूप सारे फोटोही काढले. त्यावेळेस त्यांनी जमावाला विचारलं की तुम्हाला आता असं वाटतं का की मी याच दोरीवरून आता उलट दिशेने पलीकडे जाऊ शकेन? गर्दीतून उत्तर आलं, होय, तुम्ही हे करू शकता. मग त्याने पुन्हा विचारलं की आपल्या सर्वांचा माझ्यावर विश्वास आहे का? ते म्हणाले, होय, आम्ही तुझ्यावर पैज लावायलाही तयार आहोत. तो म्हणाला, ठीक आहे, मग तुमच्यातील कुणीही एक माझ्या खांद्यावर बसून इथेपर्यंत येऊ शकेल का? मी त्याला सुरक्षितपणे दुसऱ्या जागी पोचवू शकेन. या टोकाला जसं मी माझ्या मुलाला पोचवलं तसं तुम्हालाही पोचवू शकेन. क्षणभर सर्वत्र स्तब्धता पोहोचली आणि स्मशान शांतता झाली. कोणीही त्याच्या खांद्यावर बसायला तयार नव्हतं. म्हणजे समोर ते बघत होते की तो मुलगाला खांद्यावर घेतोय, या टोकापासून त्या टोकापर्यंत दोरीवर तो चालत जातोय आणि पुन्हा तो तसाच जाऊच शकेल असा विश्वास प्रत्येकाला आहे. मग त्याच्या खांद्यावर बसायला कोणता आहे? कारण प्रत्येकाच्या मनामध्ये होतं की पडलो तर समजा याचा तोल गेला, काहीतरी गडबड झाली तर आपलं काय होईल? ही जी भीती मनामध्ये असते ना, हीच भीती श्रद्धा आणि विश्वास यांच्यामधली एक मोठी दरी आहे. म्हणजे श्रद्धा ही पूर्णतः वेगळी आहे आणि विश्वास हा पूर्णतः वेगळा आहे. म्हणजे श्रद्धेसाठी आपल्याला पूर्णतः शरणागती पत्करावी लागते, आपल्याला शरण जावं लागतं. मात्र विश्वास ठेवताना आपल्याला खूप विचार करावा लागतो, आपल्याला खूप अनुभव घ्यावा लागतो. खूप परिश्रमातून, आपण मेहनतीतून त्याने जे कमावलेलं आहे, म्हणजे त्याला जे जमतं ते मला जमेल का? त्याचा मुलगा विश्वासाने त्याच्या खांद्यावर बसतो, तर याच्याकडे बसतो की त्याला माहित आहे माझे वडील त्या टोकापर्यंत मला यशस्वीने पोहोचू शकतील. मात्र आपल्याला तो विश्वास नसतो आणि बऱ्याचदा आपण खूप विचार करून मागे फिरतो. जो जास्त विचार करतो किंवा जो जास्त प्रश्न विचारतो तो नेहमी निगेटिव्ह उत्तर शोधण्याचा प्रयत्न करतो. ज्याने विचार केला त्याच्या डोक्यामध्ये सतत निगेटिव्हपणा असतो की असं झालं तर, तसं झालं तर. आणि म्हणून आपल्याला समोर दिसतंय की तो दोरीवरनं गेलेला आहे, दोरीवरनं पुन्हा येऊ शकतो, तरीही आपल्याला विश्वास नसतो. त्याचं कारण असं आहे की आपण त्या गोष्टीची अनुभूती घेतलेली नसते. म्हणून विश्वास कोणावर ठेवायचा? तर विश्वास ज्याच्यावर ठेवायचा जो सक्सेस आहे, ज्याने शून्यातून काहीतरी करून दाखवलंय, त्या क्षेत्रामध्ये तो मोठा आहे. आपण त्या पद्धतीने तसं करू शकतो. आपल्याकडे काय होते, उदाहरण देताना
नेहमी मोठ्या मोठ्या लोकांची आम्ही उदाहरणं देतो. पण ही मोठ्या मोठ्या लोकांची उदाहरणं देताना तेव्हाची परिस्थिती वेगळी होती, तेव्हाचा काळ वेगळा होता, तेव्हाची वेळ वेगळी होती, हे आम्ही लक्षातच घेत नाही. आणि म्हणून सातत्याने अगदी खूप वर्षापूर्वीची उदाहरणं घेऊन आम्ही काही व्यवसाय करायला बघतो आणि मग फसतो. म्हणून जर व्यवसाय करायचा असेल, स्वतःवर विश्वास ठेवून जर पुढे जायचं असेल, तर समोरचा माणूस जे करतोय तो जो यशस्वी झालाय ते मला जमेल का हे आधी करून पाहणं गरजेचं आहे आणि त्याच्यानंतर विश्वास ठेवणं गरजेचं आहे. कारण बऱ्याच वेळा असं होतंय की त्या लोकांनी ज्या खस्ता खाल्लेल्या असतात त्या खस्ता ते तुमच्यापर्यंत येऊ देत नाहीयेत. तिथपर्यंत पोचायला त्यांना काय परिश्रम करावे लागलेत हे ते सांगत नाहीयेत. आणि आपणही निगेटिव्ह गोष्टी काही विचारात घेत नाही, आपण पॉझिटिव्ह गोष्टी विचारात घेतो. त्यांनी चांगलं कसं केलं ते आपण बघतो, पण चांगलं करताना तो किती वाईट गोष्टींना सामोरा गेलाय हे आपण विचारात घेत नाही. आणि म्हणून आपल्याला सगळ्या गोष्टी स्वतःने करून बघणं गरजेचं असतं. आपण अशा यशस्वी माणसांबरोबर काम करून अनुभव घेणं गरजेचं असतं आणि त्याच्यानंतर आपण विश्वास किंवा श्रद्धा ठेवायची ती आपण ठेवू शकतो. श्रद्धा हा भाग वेगळा आहे. कुणावर ना कुणावर तुम्हाला श्रद्धा ठेवावीच लागते. मग ती देवावर असेल, आई वडिलांवर असेल, तुम्हाला मदत करणाऱ्यांवर असेल, तुमच्या गॉडफादरवर असेल की कुणावर असेल, तुम्हाला श्रद्धा ठेवणं हे गरजेचंच आहे. श्रद्धा ठेवून तुम्हाला पुढे जायचं आहे. पण विश्वास ठेवताना मात्र आपण आधी त्याची अनुभूती घेतली पाहिजे आणि विशेष म्हणजे विश्वासाची अनुभूती ही वारंवार घेतली पाहिजे. कारण कधी विश्वासघात होईल हे आपल्याला सांगता येणार नाही. आता दुसरा प्रश्न त्यांचा असा होता की धंदा कसा करावा. मित्रांनो, ज्या गोष्टी आपल्यामध्ये खच्चून भरलेल्या आहेत, म्हणजे आपल्या आतमध्ये जे आहे तेच आपल्या बाहेर येऊ शकतं. ज्या गोष्टी आपल्यामध्ये नाहीतच आहेत, आपण त्याच्या आसपासही नाही आहे, त्या गोष्टी जर आपण करायला गेलो तर आपल्याला अडचणीत यावं लागतं. म्हणजे आपल्या आतमध्ये नेमकं काय आहे, म्हणजे ते बघा एखादा फुगा हवेमध्ये उंच उडतो, त्याच्या आतमध्ये हवा आहे, हवेमुळे तो उंच उडतो. आपण नेहमी आम्ही एक उदाहरण देतो अंड्याचं, की अंड जर बाहेरून फुटलं तर ते वाया जातं, पण ते आतून फुटलं तर पिल्लू जन्माला येतं. म्हणजे आपल्या आतमध्ये, आपल्या अंतःकरणामध्ये नेमकं काय आहे हे जर आपण बघितलं तर त्याच्यानंतर आपल्याला निर्णय घेणं सोपं जातं. म्हणजे आता काही बिझनेसमन खूप जे मोठे झालेत ते सांगतात की आपल्याला ज्या वेळेस आपल्या खिशामध्ये जर 100 रुपये आहेत तर त्या 100 रुपयांचे 200 रुपये कसे होतील हे ज्याला कळतं त्यांनी बिझनेस करावा. आपल्याकडे जर 100 रुपये असतील आणि आपण जर तो वायफल खर्च आपल्या चैनीसाठी, आपल्या मौजेसाठी जर करणार असू तर आपण बिझनेसमध्ये हे कधीही सक्सेस होत नाही. आणि ज्या वेळेस म्हणजे नोकरी करावी की धंदा, तर ज्या वेळेस आपल्याला 100 रुपयाचे 200 रुपये कसे करावे हे समजतं त्यावेळेस आपण नोकरीच्या मागे लागत नाही, त्यावेळेस आपण धंदाच करतो. नोकरी ही सुरक्षित समजली जाते. मात्र अगदी नोकरीला लागल्यापासून तर अगदी रिटायर होईपर्यंत फक्त आपण एकच जॉब करतो. त्याच्यानंतर आपल्याला काय मिळतं ते जर आपण लक्षात घेतलं तर बघा तुम्ही प्रायव्हेट जॉबवाले जे असतात, खाजगी नोकरीवाले, ते रात्री पार्टी करताना किंवा रात्री मित्रांबरोबर बोलताना नेहमी बोलतात की नाही नोकरीमध्ये काय राहिलेलं नाही, उद्यापासून आपण बिझनेस सुरू करायचा. धंद्याबद्दल खूप भरभरून बोलतात, इतरांची उदाहरणं देतात, पुन्हा सकाळी उठले की नोकरीवर जातात. कारण त्यांना एक सुरक्षितता पाहिजे असते. त्यांच्या डोक्यात सहज असतं की धंदा बुडाला तर आपली नोकरी कायमस्वरूपी आहे. धंद्याचं काय, पण कायमस्वरूपी ज्या नोकऱ्या आहेत त्या नोकऱ्या फक्त सरकारी आहेत. प्रायव्हेट जॉबवाल्यांच्या अगदी नोकऱ्या जाऊ दे, कंपन्याही बुडत आहेत. आपल्याला जेव्हा कळतं की 100 रुपयाचे आपण 200 रुपये करू शकतो, तेवढी ताकद आपल्यामध्ये, तेवढी पात्रतामध्ये आहे, त्यावेळेस तो नोकरी करण्याचा विचारही करत नाही. मात्र ज्या वेळेस आपल्याला 5-25 हजार रुपयाची नोकरी मिळते आणि आपण त्याच्यामध्ये जर गुरफटून पडतो तेव्हा आपण धंद्याचा विचारही मनामध्ये आणत नाही. म्हणजे आपले जे विचार आहेत ते जर आपण मोठे केले नाही, आपण आपल्या जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन जर बदलला नाही तर आपण हाय तिथेच राहतो आणि हाय त्या गोष्टींवर समाधान मानतो. जे 20-25 हजार रुपये महिन्याला कमावणारी जी लोक आहेत, ही लोक ते 20-25 हजार रुपये कमावण्यामध्ये एवढी व्यस्त होऊन जातात की महिन्याला 1,00,000-2 लाख रुपये मिळू शकतात
आपण जर चांगली मेहनत केली, आपण चांगल्या प्रकारे आपलं बस्तान बसवलं, आपण जेवढा वेळ नोकरीमध्ये देतो त्याच्यापेक्षा कमी वेळामध्ये आपण महिन्याला 1,00,000-2,00,000 रुपये कमवू शकतो, ह्या दृष्टीने त्यांनी विचार केला तर ते सहज धंदा करू शकतात. मात्र नोकरी करणारा जो माणूस असतो तो एवढा त्या नोकरीमध्ये व्यस्त झालेला असतो की तो कधीही धंदा करण्याचा विचार करत नाही. म्हणून नोकरी करावी की धंदा, तर ज्यांना नोकऱ्या मिळत नाही ते धंदा करतात. आधी पहिला जो प्रयत्न असतो म्हणजे आपलं जे शिक्षण पण जे आहे ते आपण नोकरीसाठीच घेतो. तुम्ही बघा, कोणत्याही शाखेत जा, तुम्ही कुठल्याही कॉलेजमध्ये ऍडमिशन घेताना, कोणत्याही कोर्ससाठी जाताना नोकरी कुठे चांगली मिळेल हाच आपल्या डोक्यामध्ये विचार असतो. म्हणजे पहिल्यांदा आपण नोकरी शोधतो आणि नोकरी नाही मिळाली तर आपण धंदा करतो. पण नोकरीपेक्षा धंद्यामध्ये खूप चांगला फायदा आहे अनेक अर्थी. म्हणजे आपल्याला स्वतः मालक बनता येतं. आपण इतरत्र नोकर होण्यापेक्षा आपल्या हाताखाली नोकर ठेवून आपल्याला चांगला बिझनेस करता येतो. मात्र आपल्या डोक्यामध्ये जे असतं की सुरक्षित नोकरी, प्रत्येक महिन्याला आपल्याला पगार मिळणार आहे, पण आपण जेवढा पगार आपल्याला मालक देतोय त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने मालक आपला कमावतोय. म्हणजे आपण काम दुसऱ्यासाठी करतो. म्हणून माझ्या दृष्टीने नोकरी करता करता काही बिझनेस करता आले तर बघावेत, आणि ज्यांना नोकरी नाहीच आहे त्यांनी नोकरींच्या मागे न लागता त्यांनी धंदा करावा. आता पैसा कसा खर्च करावा, पुढचा प्रश्न. पैसा कसा खर्च करावा, तर समजा आपण धंद्यामध्ये जर पैसा आला तर पहिल्यांदा जे मोठी लोक जे असतात ते 10% रक्कम ही आधी बाजूला काढून ठेवतात. फ्युचर प्लॅनिंगसाठी त्यांच्याकडे काही गोष्टी ठरलेल्या असतात, त्याच्यासाठी ते काही रक्कम जमा करतात. उद्या आपल्याला संकट आलं, आपल्याला काही अडचणी आल्या तर तो पैसा असावा म्हणून ते 10% रक्कम बाजूला काढतात. काही रक्कम जी असते ती आपल्याला फिक्स रेट नाही, रिटर्न्स कसे मिळतील यासाठी इन्व्हेस्ट करतात. आता इन्व्हेस्टमेंटचे अनेक फंड आहेत. इन्व्हेस्ट करणारी लोक अशा पद्धतीने इन्व्हेस्ट करतात की 2-3 वर्षामध्ये त्यांना दाम दुप्पट मिळते, मात्र कुठेही फसवणूक होणार नाही हे ते बघतात. त्याच्यानंतर आलेला आपला पैसा आहे, म्हणजे आपल्याकडे बऱ्याचशा वेळेस काय होतंय, आपण धंदा चांगल्या प्रकारे जर चालायला लागला, पैसे यायला लागले, तर पहिल्यांदा आपण गाडी घेतो. ज्यावेळेस गाडी शोरूम मधून बाहेर येते ना, 10 लाखाची आपण जर गाडी घेतली आणि ती शोरूम मध्ये फक्त बाहेर आणायची आपण, तिची किंमत 20% कमी होते. तीच गाडी आपण 3-4 महिन्याने जर विकायला गेलो तर 30-40% रक्कम ही आपल्या हातामध्ये कमी येते. म्हणजे ती इन्व्हेस्टमेंट आपली चुकीची असते. ज्यावेळेस आपल्याकडे खूप सारा पैसा आहे, म्हणजे आता धंदा चांगला स्थिर स्थावर व्हायला लागला आहे, महिन्याला फिक्स इन्कम यायला लागलंय आणि आपण सहज गाडीचे हप्ते फेडू शकतो की आपण गाडी घेऊ शकतो, आपण गाडी वापरू शकतो. काय गाडी घ्यायची आणि रोज 1,000-2,000 रुपये पेट्रोलला घालवायचे, आणि त्याचबरोबर त्या गाडीमध्ये आपले नातेवाईक फिरतील, मित्र फिरतील, या सगळ्या गोष्टी अनावश्यक खर्चामध्ये येतात. त्या न करता आपला बिझनेस कसा वाढेल, का बिझनेसच्या शाखा कशा वाढतील हे पाहणं, याला धंदा म्हणतात. बऱ्याच वेळा काय होते की आपल्याकडे पैसा आल्यानंतर आपण काय करतो, पहिल्यांदा बंगला घेतो, अगदी चांगला फ्लॅट घ्यायचा प्रयत्न करतो. आपण बंगला जेव्हा स्वतःसाठी घेतो त्यावेळेस त्या बंगल्याची, म्हणजे काही वर्षांनी अशी अवस्था होते की कलर लावायची ही आपली ऐपत नसते. गाडी, बंगला ह्या आपण स्थिर स्थावर झाल्यानंतर घेण्याच्या गोष्टीत आपल्याकडे ते आपण आधी घेतो. बंगल्याला ही जी व्हॅल्यू, नंतर विक्रीची व्हॅल्यू असते ती अत्यंत कमी असते, त्याच्यामुळे फारसा पैसा मिळत नाही. म्हणजे जमिनींमध्ये गुंतवलेला पैसा, अगदी म्युच्युअल फंडमध्ये गुंतवलेला पैसा, शेअर बाजारामध्ये गुंतवलेला पैसा किंवा इतर इन्व्हेस्टमेंटमध्ये गुंतवलेला पैसा हा नेहमी वाढतो. मात्र आपल्या बंगल्यामध्ये, आपल्या घरामध्ये गुंतवलेला पैसा हा कमी होत जातो. आणि एक पांढरा हत्ती पोसावा तसा आपण तो बंगला पोसतो. आपल्याकडे अनेक लोकांकडे जमिनी विकून आलेले पैसे असतात किंवा इतर व्यवसायातून आलेले पैसे असतात किंवा कशातून आलेले पैसे असतात. हे सगळे पैसे ते शान शोकीसाठी, म्हणजे बंगला हा फक्त आपल्या लोकांना दाखवायचा असतो, लोकांना जळवायचा असं यासाठी बांधतो. आपण त्याच पैशातून धंदा जर उभा केला तर त्याच्यासाठी आपण 10 बंगले बांधू शकतो. मात्र आपण एकाच बंगल्यावर एवढा खर्च केलेला असतो की आपले सगळे धंदे बुडतात. त्याच्यानंतर आपल्याला फिरणं असतं, अगदी फॉरेन ट्रिप करतो आपण पैसे आल्यानंतर. या सगळ्या ज्या गोष्टी खर्चिक बाबी आहेत त्या खर्चिक बाबी धंद्याच्या सुरुवातीला बाजूला ठेवावेत. आपल्याकडे पैसे आले तर ते पहिल्यांदा चांगल्या प्रकारे गुंतवावेत. धंदा कसा मोठा होईल हे बघावं. अगदी जिथे जिथे प्रॉफिट होईल अशा अशा गोष्टींमध्ये जर आपण गुंतवलं
तर आपल्याला बऱ्यापैकी नंतर रिटर्न्स मिळतात. अडचणीच्या काळामध्ये हेच पैसे आपल्याला वापरायला येतात. आणि तर आता काय झालंय, पैसा संपल्यानंतर जेव्हा आपण बंगला विकायला जातो किंवा गाडी विकायला जातो, तेव्हा आपण गुंतवलेल्या पैशांपेक्षा त्याची कमी रक्कम आपल्याला मिळते आणि आपण कष्टाने घामाने मिळवलेला पैसा हा आपल्याला वाया जातो. पुढचा प्रश्न आहे की कोणत्या वर्षापासून आपण कमवायला सुरुवात केली पाहिजे. मी नेहमी सांगतो, म्हणजे मी स्वतः 18व्या वर्षापासून कामधंद्याला लागलोय, मिळेल ते काम केलंय. तेव्हा फॉर्म्युला असा होता की आपण वयाच्या 18व्या ते 20व्या वर्षी आपण कुठलाही कामधंद्यामध्ये स्थिर स्थावर व्हायचं. वयाच्या 30व्या वर्षामध्ये आपण धंद्यामध्ये सक्सेस व्हायचं आणि त्याच्यानंतर आपण अगदी हौस मौज काय करायची असेल ती करायची. म्हणजे आपल्याला जर फिरायचं असेल, गाडी घ्यायची असेल, आपला बंगला घ्यायचा असेल किंवा जे काही आपल्याला घ्यायचं असेल ते आपण धंद्यामध्ये सक्सेस झाल्यानंतर, म्हणून त्याची मी अगदी 10-12 वर्षाची सुरुवात ठेवली होती की 18 ते 20 वर्षामध्ये आपण कामधंद्याला सुरुवात करायची. 30व्या वर्षापर्यंत म्हणजे 10 वर्षामध्ये आपण त्या धंद्यामध्ये सक्सेस व्हायचं. अगदी 5-10 धंदे आपल्या नावावर असे असले पाहिजेत की त्यातून सातत्याने पैसे येत राहतील आणि जेव्हा आपला कॉन्फिडन्स येईल की आपल्याला आता पैसे येतात, आपण आता हरू शकत नाही, आपण कितीही काय केलं तरी आपण धंदा बुडवू शकत नाही, हा जेव्हा कॉन्फिडन्स येतो त्यावेळेस मग गाडी घेणं, त्याच्यानंतर मग बंगला घेणं, त्याच्यानंतर मग काही ट्रिप्स फिरणं वगैरे असतील आपल्याकडे, आपण सुरुवातच गाडीपासून करतोय म्हणून आपली गणितं फसतात. म्हणून आयुष्याचं नियोजन करताना अगदी आपलं आयुष्याचं नियोजन जे आहे ते नेमकं कसं असावं, आपण हौस मौज कधी करावी, तर हौस मौज आपण धंद्यामध्ये स्थिर स्थावर झाल्याशिवाय करू नये. म्हणजे वयाच्या 30-40 नंतर आपल्याला जे काही मिळवायचं असतं ते आपण मिळवू शकतो, पण आधीच जर आपण हे सगळं मिळवायचा प्रयत्न केला तर नंतरचा काळ हा अत्यंत दुःखात जातो, अत्यंत तडजोडीमध्ये आपल्याला सगळा संसार करावा लागतो, आपल्याला बरीचशी काटकसर करून आपल्याला जीवन जगावं लागतं. त्याच्यानंतर मुलं जन्माला येतात, मुलांसाठी आपल्याला खूप काही करावायची इच्छा असते पण ती काही होत नाही, कारण आपला पैसा हा असाच वाया गेलेला असतो. म्हणून हौस मौजचे जे दिवस असतात हे धंद्यामध्ये यशस्वी झाल्यानंतर, पैसा बऱ्यापैकी गाठीशी असल्यानंतर, आपल्या धंद्यामध्ये स्थिर स्थावर होऊन धंद्याला जो लागतो तो पैसा ठेवून उर्वरित जो पैसा असतो त्या पैशातून आपल्याला जर हौस मौज किंवा या गाडी बंगल्याच्या गोष्टी करायच्या असतील तर त्या आपण तेव्हा केल्या पाहिजेत.